साहिल साहिल मला का आलीस तू इथे? चालती हो इथून. मला बोलायचंय तुझ्याशी. पण मला तुझ्याशी काही बोलायचं नाहीये. आपल्यामध्ये काहीही संबंध नाही. तू जा इथून. साहिल प्लीज, मला काय बोलायचं ते एकदा ऐकून घे आणि मग तुला काय हवं ते कर. आज माझ्या डोळ्यांनी जे काय पाहिलं ते मला आयुष्यभर छळण्यासाठी खूप आहे. आणखीन काय सांगणार आहेस तू मला? हे बघ, आपल्यामध्ये आता काही संबंध नाहीये. तू जा इथून. साहिल असं का वागतोयस तू माझ्याशी? तू मला समजून घेतलं नाहीस तर मी कोणाकडे बघायचं? तुझ्याशिवाय कोण आहे माझं? कोण तू? तुझा आणि माझा काय संबंध? साहिल, आपल्यामध्ये जे काही नातं होतं ते संपलंय. जाऊ शकतेस. नाही, प्रत्येक वेळी तू मला नाही दोष देऊ शकत. तुला माझी बाजू ऐकावीच लागेल. का ऐकून घेऊ मी तुझं? कोणत्या अधिकाऱ्याने तू मला हे बोलू शकतेस? मी कोण आहे तुझा? कोणत्या नात्याने बोलतेस तू हे सगळं? काही नातं नाहीये. आजपर्यंत मी तुझ्यासाठी काहीही केलं नाही साहिल. जर याच अधिकाऱ्याने तुम्हाला विचारतेस, याच नात्याने विचारतेस, तर तू या नात्याचा मान राखलास? सांग ना, राखलास? ज्या लोकांमुळे तुझा थरकाप उडायचा, ज्या लोकांची तुला दूर दूरपर्यंत सावली नको होती, तर त्याच घरातल्या मुलाशी लग्न केलंस तू, तेव्हा तुझ्या डोक्यात हा विचार नाही आला? साहिल, तुला काय वाटतंय? यश सरनाईकांचा नातू आहे हे मला माहिती असतं तर मी त्याच्याशी लग्न केलं असतं. राहू दे का ताई, तुला सगळं माहिती होतं. म्हणूनच तुम्ही दोघींनी माझ्यापासून सगळं लपवून ठेवलं. मीच मूर्ख होतो ग. तुम्हाला दोघांना आपलं मानत होतो, पण तुम्ही दोघे कधीच माझे नव्हतात. साहिल, तू फक्त माझा नाही दुर्गाताईचाही अपमान करतोयस. मी अपमान करत नाहीये. मी माझं दुःख बोलून दाखवतोय, जे तुम्हाला कधीच कळलं नाही. तुम्हाला फक्त माझा राग दिसतो, पण माझं मन तुमच्यासाठी किती तुटतंय तुम्हाला कधीच कळलं नाही. लेखाताई, तुला माहितीये, तुला इथे पाहिल्यावर मला किती दुःख झालं ते? तुला कल्पना तरी आहे त्याची? साहिल, तुझा राग, तुझी निराशा, तुझं दुःख मी सगळं समजून घेऊ शकते. तसंच तूही समजून घे ना. आपण शांतपणे बसून हा वाद नाही मिटवू शकणार का? मला माझ्या काही प्रश्नांची उत्तर दे. का केलंस तू हे लग्न? कशासाठी? काय मिळवलंस करून? तू आपला सगळा भूतकाळ विसरलीस? साहिल, हे लग्न मी कोणत्या परिस्थितीत केलं ते आता सविस्तरपणे मी तुला नाही सांगू शकणार. मला वाटलंच होतं तू असं काहीतरी उत्तर देशील. तुला एक सांगू ताई, मला तुझा खूप अभिमान वाटायचा. माझी ताई इतरांपेक्षा वेगळी आहे. तिने आजपर्यंत खूप संकट पाहिली, पचवली, पण कधीही डगमगली नाही. तिने आपले संस्कार कधीही सोडले नाहीत. पण आज कळलं की तीही इतरांसारखी सामान्य आहे. यू हर्ट मी ताई. आज तू मला खूप दुखवलंयस. साहिल, मी असं काय केलंय ज्याच्यामुळे माझ्याबद्दलचं तुझं मत इतकं बदलून गेलं? कारण तूही इतरांसारखी निघालीस. पैशांचा डोंगर पाहून तुझ्याही तोंडाला पाणी सुटलं. तुझे आदर्श, तत्व, स्वाभिमान तू सगळं विकलंस सरनाईकांना. हे खोटं आहे. हेच एकमेव सत्य आहे ताई. ताई, मला एक सांगशील, हे सगळं करण्याचे किती पैसे घेतलेस ग? 1 कोटी, 10 कोटी, 50 कोटी, किती? साहिल, हे काय बोलतोयस तू? जे खरे तेच बोलतोय ताई मी. अरे हो, मी तर विसरलोच. आता मी सरनाईकांच्या सुनेशी बोलतोय ना. ही सगळी प्रॉपर्टी बळकावण्याचा प्लॅन असेल ना तुझा? साहिल, बस प्लीज, प्लीज नको बोलूस. काही सहन होते मला. तुझा माझ्यावर राग आहे ना? तुला वाटतंय मी चुकीची आहे ना? मला हवं तर मारून टाक, पण प्लीज असं टोचून बोलू नकोस. नाही सहन होते, सहन होत नाहीये.
म्हणजे माझं काहीही ऐकून घ्यायचं नाही असं ठरवलंयस तू. मला परत परत तेच बोलण्यात रस नाही. तू जाऊ शकतेस. तुला बोलायचं होतं ते तू बोललास, पण मला बोलू दिलंस? तुला ऐकायचंय ना मी कोणत्या परिस्थितीत हे लग्न केलं? मी सांगते. यश सरनाईकांचा नातू आहे हे मला माहितीच नव्हतं. तुला आठवतंय एका बिझनेसच्या निमित्ताने आम्ही बँगलोरला गेलो होतो. तू मला हे सगळं का सांगतेस? मला काही ऐकायचं नाहीये. आणि का ऐकायचं नाहीये? तुला बोलायचा अधिकार आहे, मला नाही. तू मला वाटेल तसं बोलून स्वतःचं मन मोकळं केलंस आणि मी सगळं मनातच ठेवायचं. ठीक आहे, मला मान्य आहे की तुला अचानक लग्न करावं लागलं, पण ज्या मुलाशी तू लग्न केलंस त्या मुलाचं पूर्ण नाव, पत्ता, तो कुठे राहतो, त्याचं मूळ गाव, मूळ शहर, याच्याबद्दल तुला काहीच विचारपूस करावीशी वाटली नाही? साहिल, मी खूप प्रयत्न केला पण यशनी मला कधीच काही सांगितलं नाही. त्याला सरप्राईज ठेवायचं होतं. आणि इकडे आल्यावर जेव्हा मला कळलं तेव्हा माझं लग्न झालेलं. किती खोटं बोलशील? खोटं बोलायलाही मर्यादा असते ताई. आणि तुला काय वाटतं, तू मला हे सगळं सांगशील आणि मी तुझ्यावर विश्वास ठेवेन? तू इथे येईपर्यंत तुला काहीच माहिती नव्हतं, याच्यावर मी विश्वास ठेवूच शकत नाही. हे मला मान्य होणारच नाही. साहिल, तुझा विश्वास का बसत नाहीये? मला खरंच माहित नव्हतं. मी तुझ्याशी खोटं का बोलीन? आता तुझा माझ्यावर इतकाही विश्वास राहिला नाहीये का? नाही, माझा तुझ्यावर अजिबात विश्वास नाहीये. साहिल, ठीक आहे. सरनाईकांबद्दल सगळं माहिती असून सुद्धा मी यशशी लग्न केलं असं म्हणायचं ना तुला? होय. मग मला एका प्रश्नाचं उत्तर दे. जर तुला सरनाईक कुटुंबाबद्दल सगळं माहिती होतं तर तू यांच्या आश्रयाला का राहतोयस? आता का गप्प आहेस? बोल, उत्तर दे ना. मी इथे का आलोय याच्याशी तुला काहीही कर्तव्य नाहीये. रात्र खूप झालीये, तू जा आता इथून. आता तू असंच बोलणार रे, कारण तुझ्याकडे उत्तरच नाही. दुसऱ्यांना दोष देणं, त्यांना नावं ठेवणं खूप सोपं असतं साहेब, पण हे सगळं करण्याआधी माणसाने स्वतःकडे एकदा बघावं. जर तू मला कारण सांगायला तयार नाहीयेस तर मला जाब विचारण्याचा तुला काही अधिकार नाहीये. देव करू आणि खूप उशीर होण्याआधी तुझे डोळे उघडावे, नाहीतर पश्चात्तापाची वेळ येईल. बया आपल्याला हो म्हणाली आहे खरं, पण ती आपलं कितपत ऐकेल याबद्दल मला थोडी शंकाच आहे. यश आणि लेखाचा हनीमून कॅन्सल होईल असं मला नाही वाटत. शेवटी आपल्याला जे नको होतं ना तेच झालंय. तरीच मी विचार करत होते की माझं नशीब इतकं चांगलं कसं काय असू शकतं. सगळ्या गोष्टी एवढ्या स्मूथ कशा काय होत आहेत. समीरा, उगाचच नशिबाला दोष देऊ नकोस. मग काय करू मी, सांग ना. मृदुला, मला असं वाटतं की आपल्याला ना देवाचा शाप आहे, म्हणून आपली कुठलीही गोष्ट स्मूथली त्रास न घेता होतच नाही. समीरा, तू जरा गप्प राहशील का? एक तर स्वतः विचार करत नाही, दुसऱ्याला विचार करू देत नाही. अगं काय विचार करू, इथे विचार करून डोकं फुटायची वेळ आता. पण असा त्रागा करून काही मार्ग निघणार आहे का? जरा शांतपणे विचार कर ना. ठीक आहे, तुला काय सुचत असेल तर तू सांग. मग मला एक सुचलंय.
लेखाच्या मनात आपण भीती निर्माण करायची, यशच्या जीवाची भीती. म्हणजे हनीमूनला गेल्यावरती ती यशला स्वतःच्या जवळ भटकूही देणार नाही. हो, इथे ती सगळ्या गोष्टी मान्य करेल, पण तिथे गेल्यानंतर तिचा जर का स्वतःवरती ताबाच नाही राहिला तर? आणि मग तिकडे गेल्यानंतर तिने आपलं वचनच नाही पाळलं तर? म्हणूनच तर भीती निर्माण करायची. एवढी भीती की यशच्या जवळ जाण्याचा नुसता विचार जरी मनात आला ना तरी तिला गिल्टी वाटलं पाहिजे. यशच्या मरणाला आपण तर जबाबदार ठरणार नाही ना, या कल्पनेने तिला भीती वाटली पाहिजे. मग बघ, आपलं सगळं प्लॅनिंग एकदम सक्सेसफुल होईल. समीरा ताई, भाऊजी, ये समीरा ताई. मायला समधी मंडळी गेली कुठं? अरे दादा, तुम्ही केव्हा आलात? मी आलो आत्ताच. घरातली माणसं कुठं आहेत समधी? आहेत ना. अरे देवा, ऐन संध्याकाळच्या वेळी लाईट गेले. दादा तुम्ही थांबा, मी मेणबत्ती आणतो. आलंय पण मी तुमची ओळख करून द्यायला विसरलो. या आमच्या नवीन सुनबाई, आपल्या यशदादांच्या पत्नी. आणि सुनबाई हे आपल्या समीराताईंचे भाऊ. धनंजय वाकडे माझं नाव. आपली पहिल्यांदाच भेट झाली
छान हो. नमस्कार म्हणलं. रामराव, नवीन सुनबाईंचं नाव तरी कळून दे. यांचं नाव लेखाताई. लेखा. हं, हो शामराव, एक 8-10 वर्षापूर्वी या घरात एक बारकी पोरगी होती लेखा. तीही नाही नाही, ती लेखा कशी असेल? ती तर घर सोडून गेली. शामराव, मी जे काही विचारतोय ते नीट सांगा. ती जी बारकी लेखा इथं राहिला होती ती पोरगी म्हणजे ही? नाही हो, खरंच ही ती लेखा नाहीये. बरं तुम्ही बसा, मी तुम्ही आल्याचं समीराताईंना सांगून येतो. मायला एक सेकंद असं वाटलं का चंद्रीच येऊन उभा राहिली समोर. नाव बी तेच आहे, लेखा. पण हे त्याच्याहून भारी आहे. लेखा, लेखा, अगं लेखा, अगं तू खबरदार पुढे आलास तर जवळ येऊ नकोस माझ्या. लांब हो आधी. लेखा, अगं असं काय करतेस तू? तुला काय वाटलं तू काही करशील तर मी सहन करीन? मी आता लहान राहिली नाहीये मुकाट्याने सगळं सहन करायला. तू चालता हो इकडनं. लेखा, अगं असं काय करतेस? काय झालं तुला लेखा? पुढे येऊ नकोस. सांगितलं ना चालता हो इकडनं. जवळ आलास तर मी 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 मारून टाकीन तुला. लेखा, अगं मी आहे. कोण तू? तुला कळत नाहीये का? मुकाट्याने चालता हो इकडनं. एक पाऊल पुढे टाकलं तर मी मी मारून टाकीन.
लेखा अगं मी आहे यश. यश, अगं असं काय करतेस तू लेखा? लेखा शांत हो. यश, तिकडे ते 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 प्लीज दार बंद करा ना तुम्ही. तो तो आहे तिकडे. काय आहे तिकडे? हा लेखा, अगं काही नाहीये तिकडे. काय झालं लेखा? लेखा बघ, शांत हो तू. आधी बस पहिले ते बस बरं. लेखा, लेखा शांत हो. अगं काय झालं लेखा तुला? हा आणि लेखा काही नाहीये तिकडे. तुला भास आला का? हा हे बघ लेखा, शांत हो. हा बघ काही नाहीये तिथे. हा आणि मी आहे ना, तू काळजी करू नकोस. हा शांत हो. मी बघतो काय तिकडे. अशी आमची आपली गावाकडच्या अडाणी माणसं. बरं ताई, ज्यासाठी आत्ता तुझ्याकडे आलोय ते राहून जाईल. हे घे. अरे बाबा, तुझ्यासाठी भावाकडनं भेट. वाव, काय सुंदर साडी आहे. तुला आवडली नव? मग झालं. अरे एवढी छान साडी नक्कीच आवडणार ना. बरं धनु, तू बस, मी काहीतरी खायला घेऊन येते. धनु, हा लक्ष कुठे तुझं? हे तुझ्याकडेच लक्ष आहे. आणि आता कुठलं खायला घालतेस? काही येळ आहे वय? आता रात्रीचं जेवणच करू एकदम. बरं बरं, आता आल्यासारखा 2 दिवस राहणारच ना? मी काय विचारतीये? जे ग, रात्री कुठला? सकाळी निघणार लवकर मी. बरोबर आहे. बहिणीच्या घरी कशाला राहशील तू? अगं असं काय करतेस ताई? घरात एवढी मोठी पूजा मांडली आहे, तिची तयारी कोण बघणार? धनु, काय चाललंय तुझं? ते काय सारखं तू त्या दाराकडे बघतोयस रे? नाही, दाराकडे कुठं बघतोय मी? तुझ्या घराकडे बघतोय मी. बाकी काय म्हणत आहे? सरनाईकांच्या घराला आता एक नवी शोभा आली. चांगलं झळाळून उठलंय घर, नवीन माणूस आल्यामुळे. नवीन माणूस? अगं तुझ्या सुनेबद्दल बोलतोय. जागसून मिळाली हं तुला. साजरी, घराण्याला शोभला अशी, सालस. धनु, तुला वाटते ना तेवढी भोळी नाहीये ती. 1 नंबरची आतल्या गाठीची मुलगी आहे. नाही पण ती कशी आहे ते मला कसं कळणार? तू लग्नाला बोलवलं नाहीस की मला आता ओळख तरी करून दे नीट सोनबाईची. ओळख? अरे ओळख करून द्यायला ती रूमच्या बाहेर तर यायला पाहिजे. जेव्हा बघावं ना तेव्हा ती फक्त आपल्या रूम मध्ये बसलेली असते. बरं धनु, तू मला सांग, तू मला भेटायला आलास का तिला? अगं असं काय विचारतेस ताई? तुलाच भेटायला आलोय. मग तू तिचं एवढं का कौतुक करतोयस? आणि हे बघ, ती त्या लायकीची अजिबात नाही. हा 1 नंबरची शिष्ट मुलगी आहे ती. घरातल्यांचा सारखा अपमान करत असते. तू बघितलंस ना? तेच तर आवडलं आपल्याला. जनावर जेवढं नाठाळ तेवढी शिकार करायला मजा. काय म्हणालास? काय नाही ग, मी जरा वेगळंच गणित जुळवत होतो. गणित? कसलं गणित? अगं म्हणजे ती पोरगी
लेखा जरा शिष्ट आहे म्हणलीस ना व एक काम करताय आपल्या पूजेला येताना तिला बी घेऊन ये येवी ती शांती करायचीच आहे तिची बी करून टाकू शांती धनु तू अजून तिचाच विचार करतोयस अगं असं नाही ताई जाता जाता आपल्या हातनं कुणाचं भलं होत असेल तर करून टाकावं माणसाने सगळ्यांना पुरून उरेल ना एवढी खमकी आहे ती असं वाटलं नाही तिच्याकडे बघून काय झालं असेल एवढ्या मोठ्या तालेवार घराण्यात येऊन जरा बावचळली असेल पोरगी तिला कोणतरी समजावून सांगायला पाहिजे धनु तू आरामात बस मी बघते जेवणाचं काय झालं ते समजावून सांगायला पाहिजे मीच सांगतो समजावून आता माझ्या भाषेत काय रे यश काय झालं एकदम टेन्स दिसतोयस काही प्रॉब्लेम आहे अरे हो वरुण दादा इथे काही गडबड झाली का आय मीन बाहेरनं कोणी आलं होतं का नाही रे का काय झालंय अरे थोड्या वेळ आधी अचानक लेखा आमच्या रूममध्ये धावत गेली तिच्या पाठोपाठ मी सुद्धा गेलो तर तिने दरवाजा आतून लावून घेतला होता मला शेवटी जोर लावून दरवाजा ढकलावा लागला बापरे पण काय रे आता पुन्हा काय झालंय तिला अरे वरुण दादा तेच विचारण्यासाठी मी आत गेलो तर ती फार हायपर झालेली होती ती फार बिथरलेली होती रे अरे मला कोणीतरी दुसरा समजून तिने माझ्यावर अटॅक केला काय अरे पण मग तू तिला विचारलंस का काही कुठे आहे ती आता ती आतमध्ये रूम मध्ये आहे. मी तिला विचारलं तर ती बाहेरच्या दिशेने बोट दाखवत होती म्हणून मी तिला शांत बसून इथे बाहेर आलो बघायला यश मला कळत नाहीये ऍक्च्युली काय झालं असेल म्हणजे कशाला घाबरली असेल ती एवढी तेच कळत नाहीये वरुण दादा तेच पाहण्यासाठी मी इथे बाहेर हॉलमध्ये आलो इथे पाहिलं इकडनं मी बाहेर गेलो बाहेरही बघितलं पण मला काहीच वेगळं वाटलं नाही मला कळत नाही वरुण दादा तिने बाहेरच्या दिशेने बोट का दाखवत होती ती यश मला आता लेखाची खरंच खूप काळजी वाटायला लागली तिच्या बाबतीत हे असं सतत घडणं योग्य नाहीये रे मला पटतंय वरुण दादा तू बघतोयस ना मी सुद्धा प्रयत्न करतोय पण मी काय करू मला नेमकं सुचत नाहीये यार हे बघ तिला आता सायकेट्रिस्ट कडे घेऊन जा काय यश लेखाला आता सायकेट्रिस्ट कडे घेऊन जावंच लागेल आपल्याला वरुण दादा म्हणजे तुला म्हणायचंय की तिला वेड लागलाय हे बघ मला असं अजिबात म्हणायचं नाहीये पण जर का आपण तिला डॉक्टरांकडे घेऊन गेलो तर ती लवकरात लवकर या सगळ्या धक्क्यातनं बाहेर येऊ शकेल वरुण दादा ऍक्च्युली यश हे तुला मी सांगणार नव्हतो पण आता ही गोष्ट तुला कळलीच पाहिजे कशाबद्दल आजच लेखा मला आणि सईला सांगत होती की तुमचं हनीमून कॅन्सल करावं म्हणून तुम्ही यशला कन्व्हिन्स करा काय यश म्हणूनच मला असं वाटतंय की वी नीड टू व्हिजिट अ सायकियाट्रिस्ट वरुण दादा तुम्हा दोघांना उदय साहेबांनी भेटायला बोलवलं ठीक आहे काकाला सांगा आम्ही येतोच म्हणून बर यश मला असं वाटतंय की आपण याविषयी नंतर बोलूया चल आकडे साहेब दिवसभर श्रम केल्यानंतर रात्री श्रम परिहाराला बसण्यासारखा दुसरा आनंद नाही एकदम बरोबर बोलला उदयराव आणि दुसरं महत्वाचं काय की दारू पिताना संकट माणूस कोण आहे हे लय महत्वाचं म्हणजे काय म्हणतात तुमच्या ती कंपनी खरंय 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 बऱ्याच दिवसांनी म्हणजे दिवसांनी का बऱ्याच वर्षांनी भेटतोय ना आपण धनंजयराव सांगू का तुम्हाला उदयराव मला तर आपण शेवटाला कधी भेटलो होतो हेच आठवत नाही हा मग एकेकाळी तुम्ही आमचे खास होता धनंजयराव
तुम्हाला भेटलो आणि सगळ्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या माझ्या. आणि तुमच्या या घरात पाऊल टाकलं आणि आम्हाला बी समजे जुने दिवस आठवले. तुमच्या सूनबाई लेखा त्यासनी बघितलं संध्याकाळी आणि आमच्या मनानं अक्षरशः रिव्हर्स गिअर टाकला. नाव बी तेच आहे, लेखा. तुमच्या रोगावरती काय औषध नाही बघा. काय बोलतोय? अरे वा, या 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 या. देशाची नवीन पिढी, तरुण रक्त, दादासाहेबांच्या औद्योगिक आणि राजकीय साम्राज्याचे असे दोन्हीही वारसदार आलेले आहेत. आपलं भाग्य आहे. घ्या घ्या घ्या. शामरावांना सांगा तुमच्यासाठी ग्लास मागवा, भरा. नाही नाही काका, मी नाही पिणार आज. तुम्हाला कोणतं चालू द्यात. बरं. आणि राजकीय वारसदार तुम्ही? नाही, मलाही नकोय. आपण नंतर कधीतरी बसूया. ठीक आहे. तुम्हाला सांगू का धनंजयराव, हे मुंबईकर लग्न झाल्यापासून काही आमचे राहिलेले नाहीत. अरे हो, पण तुमची ह्यांच्याशी ओळख नसेल, वरुणला तुम्ही ओळखत असाल. हे आमचे यश अमेरिकेला होते. दादासाहेबांचे लाडके नातू यश राजीव सरनाईक. आणि ती लेखा ह्यांचीच बायको, बरं का. अरे वा, नशीबवान आहेत. म्हणजे चांगली बायको मिळाली असणे. आवडली मला तुमची पारखी नजर, आवडली मला. हा, काही हिरा शोधा येतोय तो मस्ती. वा. कशाबद्दल बोलताय तुम्ही? अरे अरे अरे, वडीलधारी माणसं आहेत, मस्करी करायची सवय आहे त्यांना. तू काही मनावर घेऊ नकोस. पण तू ह्यांना ओळखलं नसशील ना. अरे हे समीरा काकूचे भाऊ धनंजयराव वाकडे. बरं वाटलं यशराव भेटून, एकदम बरं वाटलं. नाही काय आहे, मी इथं आलतो ते पूजेचं आमंत्रण द्यायला. नाही, तुम्ही स्पेशल आहे असे म्हटले म्हणून तुम्हाला स्पेशल आमंत्रण देतोय. पूजेला यायचं आणि लेका बाईसनी घेऊन यायचं. हा, हे सरायचं नाही. प्रयत्न करीन मी. येतो काका. थांब यश, मी पण येतोय. बरं उदय काका, तुझं काही काम होतं माझ्याकडे म्हणून बोलवलंस मला का? नाही, कामाचं काही नाही. काय प्यायला बसलो की आपल्या माणसांना बोलवावं असं वाटतं, बसून बरोबर प्यावंसं वाटतं. आता कसं आहे, तुम्ही आम्हाला आमचं मानलं नाही तरी आम्ही तुम्हाला आमचंच मानतो अजून. उदय काका, मला वाटतं याविषयी आपण नंतरच बोललेलं बरं आहे. कारण आपल्या घरातले विषय मी शक्यतो इतरांसमोर नाही बोलत. बरं आहे धनंजयराव, येतो. नमस्कार. ठीक आहे, मग तुम्ही सगळे जेवून घ्या आणि आमची ताटं श्यामला इकडेच पाठवायला सांगा. आज आमची रात्र थोडीशी रंगणार आहे. काय? ठीक आहे, चल. धनंजयराव, तरुण पिढी आहे. वरून दिसतात तेवढे भोळे नाही येते. त्यांच्यापासून जरा सांभाळूनच राहायला पाहिजे. काय म्हणा, पण गडी लय नशीबवान आहे. वरुण दादा, हा वाकडे कोण आहे आणि हा स्वतःला समजतो काय? यश जाऊ दे ना, मोठा विचित्र माणूस आहे रे तो. आणि काय करणार बाबा,
शेवटी आमच्या मातोश्रींचे लाडके बंधुराज आहेत ना ते. हा माणूस मला अजिबात आवडलेला नाहीये. आणि तू ऐकलंस ना काय म्हणाला ते? त्याला काय म्हणायचं होतं कळलं ना तुला? हे बघ यश, या माणसाच्या बोलण्याकडे लक्ष द्यावं एवढा तो माणूस आपल्यासाठी महत्वाचा नाहीये. अरे पण काही एटिकेट्स काही मॅनर्स असायला हवेत ना. आपला पाहुणा नसताना तर अरे जाऊ दे ना, काय करायचंय आपल्याला त्याच्या बोलण्याशी? मला सांग, त्याचा आणि आपला यानंतर कधी संबंध येणार आहे का? नाही ना. हे बघ, सध्या लेखाला तुझी जास्त गरज आहे, तेव्हा तू तिच्याकडे लक्ष दे. बाकीचं सगळं लिव्ह इट. वरून दादा मला पटतंय की सध्या मी तिच्याबरोबर असायला हवं, पण मला असं वाटतं की ती मला बघून लगेच माझ्यावर अटॅक तर नाही ना करणार. कम ऑन यश. अरे या सगळ्या प्रकरणात ती खूप घाबरली होती म्हणून ती तसं वागली असेल. आणि तुलाही माहिती आहे तिचं एरवी तुझ्यावर किती प्रेम येते. मला माहिती आहे वरून दादा की तिचं माझ्यावर खूप प्रेम आहे, पण मला कधी कधी शंका येते की तिने मला नवरा म्हणून एक्सेप्ट केलंय की नाही. यश प्लीज. अरे एवढ्या छोट्या छोट्या गोष्टींनी तू जर असा गोंधळून गेलास, असं काहीतरी बावरल्यासारखं करायला लागलास तर कसं होईल? मला सांग, आणि लेखाला तुझ्याशिवाय कोण आहे दुसरं? तिची काळजी फक्त तू एकटाच व्यवस्थित घेऊ शकतोस. ओके, जा तू. वा वा उदयराव, मजा आली, लई दिवसांनी मजा आली. कसली मजा? हा काय बेत होता काय? थोडी आधी सूचना दिली असती तर रानातनं काहीतरी कापून ताजं ताजं आणलं असतं आपण. खरं सांगू का उदयराव, तुमच्या गावात पाऊल टाकलं आणि एक हारणी मनात भरली आमच्या. अरे वा, कमाल करताय धनंजय राव तुम्ही. नाशिकमध्ये पाऊल टाकून तुम्हाला एक दिवस नाही झाला आणि तुमच्या मनात हारिणी भरली. वा. अहो, तिला बघून अक्षरशः घायाळ झालोय आम्ही. होय काय? कोण आहे कळेल का आम्हाला? सांगणार की, तुम्हाला तर सांगायलाच पाहिजे, पण आत्ता नाही. जरा धीर धरा, येळ आली की सांगू. पर त्याच्या आधी तुमचं काही काम असलं, आमच्याला काही सेवा असली तर सांगा. सेवा ना, सांगू. ती वेळ लवकरच येणार आहे. काम चोख व्हायला पाहिजे. मोबदला मागाल तो देऊ तुम्हाला. हा, मोबदला मागितलाय कुणी? मोबदला तुमच्याकडे? एक गोष्ट मात्र अगदी हक्कानं मागून घेऊ तुमच्याकडनं. ती द्या म्हणजे झालं. मागच्या वेळेसारखं शेपूट घालू नका. एक सांगू का तुम्हाला? तुम्ही तुमचं काम चोख करा, तुमचा शब्द पाळा, आम्ही आमचा पाळू. ठरलं उदयराव, आम्ही आमचा शब्द पाळतो, तुम्ही आमची मागणी पूर्ण करायची. केली तुमची काय असेल ती मागणी पूर्ण केली आपण.